तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं, आम्ही तिकीट घेतलं आणि अंदर गेलो होतो. माझी मुलं तर थांबतच नव्हते की मम्मी लवकर चल लवकर चल असंच करत होते. त्यानंतर इथे आम्ही आलो महाराज बाग येथे. हे नागपूरमधलं म्हणजे एक प्राणी संग्रहालय असं आहे. इथे मी मुलांना घेऊन आली आहे फिरायला. मी म्हटलं चला प्राणीही पाहणं होते. बघा हा एलिफंट किती छान दिसत आहे. याच्यानंतर आम्ही समोर गेलो तेव्हा आम्ही विविध प्रकारचे असे पक्षी पण पाहिले आहेत. पाहू शकता तुम्ही पण पक्षी किती छान अलग अलग वेगवेगळे पक्षी आहेत. लहान मुलांसाठी खूप चांगली जागा आहे. तुम्ही पण येऊ शकता कलरफुलही इथे. पक्षी आहेत छान असे. पक्षीचे प्रकार खूप असतात ना. त्यानंतर आम्ही बघितले हरिण. दूर आहेत दिसत नाहीये बरोबर, तर तुम्हाला दिसले का सांगा आम्हाला. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला दिसले म्हणजे. त्यानंतर आम्ही बघितले मोर. किती छान दिसते ना मोर. पिसरा फुलवला असता तर अजून छान दिसले असते. त्यानंतर आम्ही बघितले बंदर. बंदर बघून झाल्यावर नंतर आले भालूकडे. इथे 2 भालू आहेत. इकडे पहा तेंदुआ पण असं झोपून आहे. 2 तेंदुआ आहेत. तुम्हाला दिसते की ते माहीत नाही, पण इथे 2 तेंदुआ आहेत. भालू करत काय आहे. त्यानंतर तुम्ही पाहाल शेर. ते म्हणतात ना जंगल का राजा मैं अकेला हूँ. चला आता झालं, बाय बाय. आता निघायची वेळ आली आहे. तर आम्ही निघालो बाहेर. पाहू शकता इथे किती दुकानं आहे बाहेरही. बर्डी मार्केट म्हटल्यानं खूप छान असं आहे. तुम्ही पण या कधी बर्डीला.